नमस्कार. ठाणे वैभव यूट्यूब चॅनलच्या पहिल्या भागात मी सानिका कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटलं की आपला प्रत्येकाचा काहीतरी संकल्प असतो. असाच आमचा संकल्प होता ठाणे वैभवचं यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा. आम्ही तो सुरू केलेला आहे. अशीच एक खास व्यक्ती आपल्यासोबत आहे. त्या व्यक्तीचा नक्की नवीन वर्षाचा संकल्प काय आहे, नवीन स्वप्न काय आहेत ते आपण सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहे संगीतकार, गायक, लेखक आणि आता दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णी. सलील, तुझं खूप मनापासून स्वागत. काय घेऊन येतोयस तू नवीन वर्षात आमच्यासाठी? सगळ्यात पहिल्यांदा ठाणे वैभवच्या सगळ्या दर्शकांना, रसिकांना खूप मनापासून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि नवीन संकल्प गुढीपाडव्याला करणं ही खरंच खूप छान गोष्ट असते. याचं कारण आपण उद्याकडे बघण्याची ही खूण आहे. नवीन संकल्प करतो म्हणजे काय, तर आपण उद्याकडे खूप आशेने बघतो. तर हा खूप छान योग आहे की बरोबर आजपासून 6 दिवसांनी माझी पहिली फिल्म लेखक दिग्दर्शक म्हणून वेडिंगचा सिनेमा रिलीज होती आहे. सो माझ्यासाठी तर हा गुढीपाडवा खूपच स्पेशल आहे की अजून एक वेगळं वळण आयुष्यामध्ये. म्हणजे डॉक्टरी शिकल्यानंतर मग संगीतकार, गायक, मग लेखक, परीक्षण केलं, मधली सुट्टीचं अँकरिंग केलं आणि आता दिग्दर्शक म्हणून चित्रपट घेऊन येतो आहे. तर हा गुढीपाडवा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. गुढीपाडवा खूप स्पेशल आहे तू म्हणालास, पण आता इतक्या गोष्टी तू केलेल्या आहेस. आयुष्यावर बोलू काही असेल किंवा कवितेचं गाणं होताना सारखा वेगळा प्रयोग असेल, मधली सुट्टी आहे, अभिजात सारखी सिरीज आहे. आज या सगळ्याकडे मागे वळून बघताना कसं वाटतंय? मला असं वाटतं कुठलाही कलाकार काय मिळवतो, तुझ्यासारखी एक संवेदनशील व्यक्ती जेव्हा या प्रवासाकडे बघते तेव्हा तू याचा उल्लेख किती छान पद्धतीने तुझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या. कवितेचं गाणं होताना हीच मला वाटतं गोष्ट अशी आहे की जो कलाकार मिळवतो, की रसिकांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजेत. मला नेहमी असं काम करायची इच्छा असते की जे टिकेल, जे लोकांच्या मनात राहील, जे गाणं माणूस मनात घेऊन जाईल, जे लेखन आहे जे माणसाला वाटेल की हे आपलं आहे. तसाच प्रयत्न चित्रपटाच्या बाबतीत आहे की हा चित्रपट अगदी आपलं वाटेल की आपल्या आसपासचा आहे, ही व्यक्ती मी बघितली आहे, ही व्यक्तिरेखा माझ्या ओळखीची आहे, असा मीच बोलतो, अशी मीच वागते, असं वाटलं तर त्याच्यात खरी मजा आहे. तर आत्ता या प्रवासाकडे वळून बघताना मला, आपण ज्याला ते नक्षत्रांचं देणं म्हणतो, ते नक्षत्रांचं देणं जर आपल्याला मिळालं आहे तर आपण मनापासून धडपड करतो आहे की ते कुठेतरी परत देण्याचा, आपल्याकडनं जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या सगळ्याची एकच मी बेसलाईन सांगू शकतो की रसिकांचं प्रेम ज्या पद्धतीने मिळालं आहे. तर मी या निमित्ताने, आता यूट्यूब चॅनल आहे ठाणे वैभवचं, तर जगभरातली लोकं बघतील. जगभरातल्या मराठी सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो या निमित्ताने की केवळ तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा, यातून हा प्रवास गेले 20-21 वर्षाचा झालेला आहे. आणि ह्याच सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि आपल्या गप्पांची सुरुवात आम्हाला एका छानशा गाण्यानं झाली तर जास्त आवडेल. खरं तर गुढीपाडवा म्हणजे आपण मंगल प्रसंग म्हणतो आणि आम्ही कुठलंही नवीन काम करताना आपण, मीच नाही, आपण सगळे जे नाव घेतो, हे गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय. दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे. क्या बात आहे. भरपूर गाणी आम्हाला ऐकायची आहेत, पण आता मी काही गोष्टींचा उल्लेख केला, तू काही गोष्टींबद्दल सांगितलंस, पण ह्या तुझ्या सगळ्या प्रवासात एक खूप महत्त्वाचा टप्पा होता. बाकी सगळी तरुण पिढी तर कनेक्ट होत होती आयुष्यावर बोलू काहीच्या निमित्ताने, पण लहान मुलं सगळ्यात जास्त कनेक्ट झाली ती अगोबाई ढगोबाईसारखा अल्बम असेल किंवा दमलेल्या बाबाची कहाणीमधली गाणी असतील. तू नेहमी म्हणतोस की लहान मुलांची गाणी करणं हे सगळ्यात कठीण काम आहे. तर तो सगळा अनुभव कसा होता, का ते घडलं? अगोबाई डगोबाई हा खूप पुढचा टप्पा आहे लहान मुलांच्या गाण्याच्या बाबतीतला माझा. 1999 मध्ये स्वप्नात पाहिली राणीची बाग नावाचा अल्बम केला होता. याच्यात विंदा आणि पाडगावकरांची गाणी होती. मग लगेच 1 वर्षांनी एकदा काय झाले नावाचा अल्बम केला होता, ज्यात विंदा, पाडगावकर आणि शांताबाईंची गाणी होती. तर तिथे ते सहज घडलं. मी असा विचार नव्हता केला की आपण काही वर्षांनी आपल्याकडे बालगीतांचा, बालकवितांचा इतका मोठा संग्रह आपल्या नावावर असेल संगीतकार म्हणून, असं कधी डोक्यात नव्हतं. एक गाणं केलं, एका माकडाने काढलंय दुकान, हे 99 साली केलं होतं. त्या निमित्ताने माझी विंदांची भेट झाली, पाडगावकरांची फार छान दोस्ती झाली. रसिक म्हणून पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडेंनी या बालगीतांवर खूप प्रेम केलं. मग मध्ये परत एक ब्रेक झाला. जवळजवळ 5-1 वर्ष मी अजिबात लहान मुलांची गाणी
संगीतबद्ध केली नाहीत. हीच त्यातली परत मजा असते की लहान मुलांची गाणी तुम्ही ठरवून करू शकत नाही. सहज झालेली गोष्ट लहान मुलांना आवडते. मला वाटतं लहान मुलांशी जर तुम्ही मुद्दाम लाडात बोलायला लागलात तर ती लांब सरकतात. त्यांना आपल्याशी खरं बोलणारा माणूस आवडतो, मनापासून बोलणारा माणूस आवडतो. तसं मला वाटतं मनापासून जेव्हा गाणं सुचलं लहान मुलांचं तेव्हा केलं आणि ते डायरेक्ट मग 2000 नंतर 2006 साली अग्गोबाई डग्गोबाई केला की जेव्हा शुभंकर 2.5 वर्षाचा होता आणि त्यांनी ते पहिलं अग्गोबाई डग्गोबाई ते त्यांनी गायलं होतं. आणि मग अग्गोबाई डग्गोबाई पार्ट 1 आला. तेव्हाही असं झालं की ती 8च्या 8 गाणी इतकी पॉप्युलर झाली. सुपरमॅन किंवा मी पप्पा छडापून फोन. त्याच्यानंतर खूप कंपनीजनी मला विचारलं की आमच्यासाठी पण तुम्ही लहान मुलांची गाणी करता का. माझं हेच उत्तर होतं की अहो ही झाली आता मला नाही लगेच सुचणार. आता परत सुचू देत मग करूया. आणि मग परत 5 वर्षांनी केली अग्गोबाई डग्गोबाई पार्ट 2. मग त्याच्यामध्ये परत वेगळ्या प्रकारची गाणी होती की जी परत लोकांना आवडली. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी मला वाटतं चिंटू चित्रपट आला. त्याच्यासाठी एकटी एकटी घाबरलीस ना किंवा सुट्टी, वानरवेडे वॉरियर्स. तोपर्यंत शुभू मोठा झाला होता. म्हणजे ज्यांनी बाळ म्हणून अग्गोबाई डग्गोबाई गायलं होतं त्यांनी लीड सिंगर म्हणून ही सगळी गाणी गायली. तर बालकविता बालगीतांचा प्रवास हा फार अभावितपणे जशी लहान मुलांची स्माईल असते तितका सहज आणि तितका नकळत झालेला आहे. लहान मुलांना जर तुम्ही आता हा श्रेय म्हटलं की ते कधी छान असत नाही. ते आपापलं बसलेलं असतं ते पोरगं आणि ते जेव्हा आपापसात गप्पा मारताना हसतात तेव्हा ती फार गोड असतात. तर तशी ही गाणी मला वाटतं की ती सहज झालेली आहेत. ठरवून केली असते की आजही मी म्हटलं की चल एक लहान मुलांचं गाणं आत्ता करतो तर तसं होणार नाही. जेव्हा ते आतून येईल तेव्हा ते लहान मुलांना आवडेल. पण तू इतकी बालगीतं केलेली आहेस, पण तू जेव्हा घरी शुभंकर आणि अनन्याला झोपवतोस तेव्हा तू त्यांच्यासाठी कोणतं गाणं म्हणतोस? अनन्याला तर फार स्पेसिफिक गाणं माझं लागतं की तेच गाणं म्हण मला झोपवताना. ऐसे काही व्हावे मन शांत निजावे एकांताच्या वेळी आकांत निमावे बघ संध्येच्या वक्षी कुणी भिरभिरता पक्षी वाटे त्याचे गाव पुसावे ऐसे काही व्हावे मन शांत निजावे. तर आता कदाचित ती पण 11-12 वर्षाची झाली तर तिला पण ते शांत निजावे मधली जी मजा आहे ती कळायला लागली. पण गंमत सांगतो या निमित्ताने की शुभंकर अगदी 1.5-2 वर्षाचा असताना त्याला मी मांडीवर घेऊन थोपटून झोपवत होतो आणि तेव्हा व्हॉट्सॲप नव्हतं. तेव्हा SMS वर कम्युनिकेशन. तर संदीप खरेनी मला SMS वर कविता पाठवली होती आणि मी ती कविता वाचत होतो आणि एकीकडे त्याला थोपटता मी इल्लू इल्लू पिल्लू ग अजून भलतं टिल्लू ग. आणि मला लक्षात आलं की हीच ती चाल आहे. याला काहीही करायची गरज नाही आहे. कारण याला क्राफ्ट करायला गेलं की तुम्ही त्याच्यापासून दूर जाता त्या इमोशनपासून. लहान मुलांना झोपवताना काहीतरी भयंकर इंट्रिकेट म्युझिक किंवा काहीतरी खूप भारी म्युझिक नाही. त्यांना मुळात त्याच्यातला ओलावा पाहिजे, त्याच्यातली माया पाहिजे. आणि मग ते इल्लू इल्लू पिल्लू गो त्याला झोपवता तो झोपला आणि झोपेपर्यंत माझी चालही झालेली होती. तर इतकी सहज झालेली ही गाणी आहेत. म्हणून असं मला वाटतं की आजही मी अमेरिकेत गेलो, ऑस्ट्रेलियात गेलो, इंग्लंडमध्ये गेलो तरी या सगळ्या मुलांना ज्यांना मराठी भाषा ते बोलत नाहीत पण ही गाणी पाठ असतात. तर हा मला फार समाधान देणारा भाग आहे या गाण्यांचा. अनेक जणांना हा मनात प्रश्न असतो की नक्की चाल कशी तयार होते. तेच तू मला वाटतं कवितेचं गाणं होताना मधून प्रॅक्टिकली सांगितलेलं आहेस, दाखवलेलं आहेस. पण तुझा हा प्रवास कसा झाला? कारण एकतर तू मेडिकलचा स्टुडंट होतास, त्यामुळे तेव्हा वेळ मिळायचा गाणी ऐकायला, वेगवेगळ्या कविता वाचायला? ऐकणं चालूच होतं. म्हणजे शाळेपासून शास्त्रीय संगीत शिकत असल्यामुळे मी तो अभिजात शास्त्रीय संगीत खूप ऐकलेलं होतं. तेव्हा मी गायचो, वाजवायचो. आणि हे सगळं करता अचानक मी मेडिकल कॉलेजला जेव्हा गेलो तेव्हा हॉस्टेलला गेल्यानंतर प्रत्येक रूममधनं वेगळं म्युझिक ऐकू यायचं. आणि माझी सगळ्यांचीच खूप छान मैत्री होती. म्हणजे छोट्या छोट्या गावातून आलेली मंडळी होती. तेव्हा तिथे कुठेतरी प्रल्हाद शिंदेंची गाणी ऐकू यायची, कुठेतरी कोणातरी रूममधनं ब्रायन ॲडम्सच ऐकू यायचा, कोणाच्या तरी रूममधनं मेहंदी हसन साहेब ऐकू यायचे. आणि हे सगळं आनंदाने ऐकल्यामुळे ती पेरणी कशी झाली ना हे तुम्ही सांगू नाही शकत. आणि त्याच्यात ती मजा असते की नेमकं आपण कधी काय ऐकलं हे सांगता येत नाही, पण आपल्याला हे जाणवतं की आपण भिजलो आहे. आता आपण ते ढग नाही सांगू शकत की कुठल्या ढगातलं पाणी पडलं, पण मेडिकल संपेपर्यंत ऐकणं इतकं प्रचंड झालं. सवाई गंधर्व महोत्सव ओळीने मी अनेक वर्ष ऐकत होतो.
तू कवितांचा पण उल्लेख केलास, तर आमच्याकडे लहानपणापासून माझे काका, माझे वडील, आत्या ह्या सगळ्यांना चांगल्या लेखनाचा, चांगल्या वाचनाचा खूप छंद आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाला वारसा हक्काने वेगळी गोष्ट मिळत असते. कोणाला इस्टेट मिळते, कोणाला शेती मिळते. मला असं वाटतं मला वाचनाचे आणि श्रवणाचे चांगले संस्कार मिळाले. काय जन्मतः आपल्या घरात जे असेल तो आपल्याला आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग वाटायला लागतो. हे सगळं बोलत असताना एक असा कार्यक्रम आहे जो तू ज्यांना आदर्श मानत आलायस त्यांच्या बाजूला बसून त्या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग झालेले आहेत, ते म्हणजे मैत्रजीवांचे. तू पंडितजींबद्दल बोलताना नेहमी म्हणतोस की ते एक विद्यापीठ आहे. त्यांच्यासोबत कार्यक्रम करतानाचा अनुभव कसा होता? शिकायला तर तुला अर्थात खूप मिळालं असेल, पण आम्हाला अशी काहीतरी एक गोष्ट ऐकायला आवडेल की जी भेट त्यांनी तुला गाणं ऐकून किंवा तुझं एखादं कॉम्पोजिशन ऐकून दिलेली आहे. खरं सांगू का, मला एक खूप दिवस मनात आहे एक लेख लिहिण्याचा. मी अजून लिहिलेलं नाही आहे, पण त्याचं शीर्षक मला सुचलं आहे की न दिसणारे पुरस्कार नावाचा मला एक लेख लिहायचा आहे. की जे पुरस्कार आपण शोकेसमध्ये घरी ठेवू शकत नाहीत, जे कोणाला दिसत नाहीत, पण ते तुम्हाला सगळ्यात जास्त बळ देतात, असे काही पुरस्कार असतात. तर मला वाटतं मी कुठलीही जेव्हा ओळ चांगली गातो स्टेजवर तेव्हा क्या बात आहे डॉक्टर असं जे ऐकू येतं, ते सगळे पुरस्कार माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. किंवा पंडितजी जेव्हा मला म्हणतात, आत्ता अगदी नुकतंच एका कार्यक्रमात ते मला म्हणले की गेले महिनाभर मी जरा आजारी होतो, ते थोडेसे आजारी होते, ताप आला होता, तर ते म्हणले की मी जरा छान आराम करत होतो, तर आराम करताना मी फक्त तुमचं गाणं ऐकत होतो. तर हे वाक्यच मला असं पुरस्कारापेक्षा मोठं वाटतं. याच्यासाठी केला होता आट्टा असं वाटायला लावणारं हे कॉम्प्लिमेंट आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तींनी की ज्यांनी गेली जवळजवळ 70-75 वर्ष जवळून सगळे ग्रेट म्युझिशियन्स पाहिले, त्यांना आपलं एखादं गाणं किंवा काही गाणी इतकी आवडतात, आपला संगीताबद्दलचा विचार त्यांना इतका पटतो, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. स्टेजवर कार्यक्रम बघताना आम्ही असंही पाहिलेलं आहे की ते स्वतःहून म्हणतात की हे गाणं डॉक्टर सादर करतील. तर असं त्यांचं कोणतं गाणं आहे जे ते तुला गायला लावतात? 7-8 गाणी अशी आहेत की त्यांना असं वाटतं की मी बरी गातो. त्याच्यातलं मला वाटतं, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही. हे गाणं त्यांना खूप आवडतं. किंवा ती येते आणि जाते, येताना कधी कळ्याणते, आणि जाताना फुले मागते, ती येते आणि जाते, येताना कधी कळ्याणते, हे गाणं आहे. किंवा तू तेव्हा तशी आहे, अशी खूप गाणी त्यांना मला असं वाटतं की मी बरा गातो. पण त्यांच्या शेजारी बसून त्यांची कॉम्पोजिशन्स गाण्यामध्ये खूप समाधानही असतं आणि तेवढंच टेन्शनही असतं. म्हणजे एरवी मी गातो आणि त्यांच्या शेजारी बसून गाणं, तर काय असतं, ते आपल्याला प्रेमाने शेजारी बसून ते मित्र म्हणतात, ते मैत्रजीवांच्या नावाचा कार्यक्रम करतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण बरोबरीचं झालो. आपल्याला हे कळायला पाहिजे की पांडुरंग कोण आहे आणि वारकरी कोण आहे, आणि याची मला पूर्ण जाणीव आहे की त्यांच्या शेजारी मला बसायला मिळतं, हेच खूप मोठं भाग्य आहे. सलील, तरुण पिढीला ग्रेस असतील, आरती प्रभू असतील, बाबा बोरकर असतील ह्यांच्या कविता माहीत होत्या, पण खऱ्या अर्थाने त्याचा कनेक्ट झाला ते जेव्हा त्या कविता तू निवडल्यास आणि त्याला संगीत देऊन त्याचं गाणं झालं. तर हा नेमका सगळा प्रवास तुझा कसा होता? आणि आम्हाला खूप उत्सुकता असते कायम मनात की कविता म्हणून आम्ही वाचतो, पण त्या कवितेचं गाणं होईपर्यंतचा त्याचा हा संपूर्ण प्रवास कसा असतो? एक संगीतकार म्हणून कविता वाचणं हा एक भाग असतो, आणि एरवीच कवितांवर प्रेम असणं हा एक भाग असतो. तर मला एरवीच कविता वाचायला आवडतात. म्हणजे मी फक्त चाल लावण्यासाठी कविता शोधत बसत नाही, मी वाचत असतो. त्याच्यातनं एखादी कविता अशी जाणवते की याचं तुम्हाला चित्र दिसतं आहे. म्हणजे मला वाटतं की कागदावरच्या अक्षरांनाच चाल लावायची असेल तर चाल लावूच नाही. कागदावरच्या अक्षरांपलीकडे जर त्या कागदावर काहीतरी दिसायला लागलं तर त्याला संगीत द्यावं. नाही तर काय होतं, कविता उत्तम असतेच की ती स्वयंभू असते, अनेकदा अशीही असते की संगीतकारांनी त्याला हातही लावू नये. कारण आपण अनेकदा त्याला हात लावून संगीताने त्याची धार कमी करतो. म्हणजे कुसुमाग्रजांची समजा आपण गाभारा कविता घेतली, किंवा अगदी मीटरमध्ये असलेली मातीची दरपोक्ती कविता घेतली, की माती माणसाला म्हणते की पाहून हसूये तुमचे ताजमहाल, आणि गर्व किती तो काळ काय जिंकाल, शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी,
मातीवर चढणे एक नवा थर अंती. धनवंत असू द्या दीन भिकारी, कोणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी, इकडेच वाहते सर्वांची रहदारी. हो भस्म चितेवर सारी नीती अनिती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. आता ही मीटरमध्ये म्हणजे करायचीच चाल झाली तर मातीवर चढणे एक नवा थर अंती, चाल करता येतेच. पण त्यांनी काय होईल, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जर मेलडी आली तर त्या कवितेची असलेली आग आहे ती आपण कमी करू असं वाटतं. तर हे पण संगीतकाराला कळायला पाहिजे की आधी कुठल्या कवितेला चाल नाही लावायची. मला असं वाटतं कवितेचं गाणं होताना मध्ये मी जास्त विस्तृत बोललो या प्रत्येक कवींबद्दल, आणि त्याला मिळणारी दाद, विशेषतः तरुण पिढीकडनं मिळणारी दाद मला फार आनंदाची वाटते. कारण तो कार्यक्रम असा होता की आपण जसं आपल्याला आवडलेल्या हॉटेलमध्ये मित्रांना घेऊन जातो किंवा आपल्याला आवडलेला पिक्चर म्हणतो की चला तुम्हाला पण दाखवतो, तशी भूमिका होती की एक कविता मला खूप आवडली आहे, उत्तम आहे, चला तुम्हाला पण ऐकवतो आणि तुम्हाला पण त्याच्यातली मजा सांगतो. इतकी साधी सरळ भूमिका होती त्याच्यातली. हे तुझं इतकं साधं सोपं बोलणं आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतं आणि सगळ्यात जास्त आम्ही त्याच्याशी कनेक्ट झालो जेव्हा लेखक सलील कुलकर्णी आमच्या समोर आला. तर म्हणजे अर्थातच लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी या 2 पुस्तकातून. तर ह्या दोन्ही पुस्तकांमधलं तुझं लाडकं पुस्तक कोणतं आणि त्याच्यातल्या एखाद्या लेखाबद्दल आम्हाला सांगशील का? आणि मला वाटतं पहिलं पुस्तक थोडंसं त्याला एक प्लस मिळतंच, कारण पहिलं पुस्तक, पहिला चित्रपट, पहिलं गाणं. हां, मोठा मुलगा असं मी म्हणणार नाही कारण ती धाकटी ओरडेल, पण मी तिला नेहमी सांगतो की बघ की पहिला मुलगा हा आणि पहिली मुलगी तू, त्यामुळे दोघंही लाडकेच आहेत. पण पहिलं पुस्तक मला जास्त जवळचं वाटतं कारण त्या पुस्तकाने मला लेखक सलील कुलकर्णी असं नाव दिलं. दुसरं पुस्तक लेखक सलील कुलकर्णीने लिहिलेलंच पुस्तक होतं. पहिल्या पुस्तकात ती एक मजा असते की अरे आपल्या नावामागे, जसं मी पहिल्यांदा आपल्या नावामागे डॉक्टर सलील कुलकर्णी, तर अरे वा आपण डॉक्टर झालो. मग कधीतरी कुठल्या तरी कार्यक्रमानंतर संगीतकार सलील कुलकर्णी वाचलं तर एकदम बरं वाटलं. तसं त्या लपवलेल्या काचाने त्याची अर्पण पत्रिकेपासून सगळंच मला वेगळं वाटतं. त्याच्यातलं विशेषतः मी म्हणालो बरं नावाचा लेखक, तो मला फार आवडतो कारण तो मला फार जास्त पटला आहे आणि तो लोकांनी तेवढाच पटतो की आपण असं वाटतं आपल्याला की आपण काहीतरी बदलायला निघालो आहे, पण आपण फक्त ॲक्सेप्ट करतो जन्मापासून मरणापर्यंत. लेखक सलील कुलकर्णी ही ओळख तर तुझ्या मनाच्या खूप जवळची आहेच, पण त्याचबरोबर आता एक नवीन ओळख घेऊन तू आमच्या सगळ्यांच्या समोर 12 एप्रिलला येतोय. ते निमित्त म्हणजे अर्थातच वेडिंगचा सिनेमा हा तुझा चित्रपट आहे, ज्याचं दिग्दर्शन तू ह्यावेळी केलेलं आहेस. तर दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे समीकरण कसं जुळून आलं आणि हे आधीपासून ठरवलेलं होतं का? मुळात मला मेडिकलपासून एक ती सवय असावी की पूर्ण पुस्तक झाल्याशिवाय परीक्षेला जायचं नाही. तर मी खूप वर्ष याच्याकडे फार सावकाश वाटचाल करत होतो असं मला वाटतं. कारण मी जसं मगाशी बोलताना म्हटलं की कविता तुम्हाला चित्र दिसायला लागतं कवितेचं, तर प्रत्येक कवितेचं सुद्धा स्वरबद्ध करताना माझं एक पिक्चरायझेशन तयार असायचं. मग आताशा असे मला काय होते असू दे, दूरदेशी गेला बाबा असू दे किंवा तवनयनांचे दलं, मला एक डोळ्यासमोर काहीतरी असायचं. आणि दिग्दर्शक काय करतो तर आपल्या मनातला चित्रपट लोकांना दाखवतो, तो पडद्यावर दाखवतो, पण तो दिग्दर्शकाने अख्खा चित्रपट मनात पाहिलेला असतो. सुरुवात पाहिलेली असते, द एंडची पाटी पाहिलेली असते. तर लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी या दोन्ही पुस्तकातल्या काही गोष्टींवर ॲम्स्टरडॅममधल्या एका माणसाने फिल्म केली, पुण्यातल्या एका मुलाने फिल्म केली. मला असं वाटत होतं की आपल्याला फुल लेंथ फिल्म करायला हवी, जेव्हा करू तेव्हा. मग मी एकीकडे म्युझिक व्हिडिओज करत होतो, त्याचं एडिटिंग करत होतो. ते करताना फ्रेम्सचा विचार, लाईटचा विचार आपल्याला करता येतो का करत होतो. जवळजवळ आता 40-45 चित्रपटाचं संगीत केल्यामुळे इतक्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या पटकथा वाचायला मिळाल्या की पुरुषोत्तम बेर्डे पटकथा कशी मांडतात, सतीश राजवाडेच्या फिल्मची कशी असते, रवी जाधवच्या फिल्मची कशी असते, जतीन वागळेची कशी असते. ह्या सगळ्यांबरोबर काम केल्यामुळे एक पटकथेचा एक आपण ज्याला अंदाज असतो की तुम्ही स्टोरी टू स्क्रीन प्ले टू डायलॉग हा प्रवास. आणि मग मुद्दाम मी अभ्यास केला तो माझ्या आवडत्या 30 चित्रपट मी आत्ता घेतले आणि त्याच्या पटकथांचा मुद्दाम मी अभ्यास केला. चक्क अभ्यास करावा तसा अभ्यास केला की फ्लॅशबॅकला जाताना अलीकडे काय आलेलं असतं, फ्लॅशबॅकनंतर परत कसे येत आहेत पटकथेमध्ये, फिल्ममध्ये ते कसे आलेत. आणि मग ही जी गोष्ट सुचली 2.5-3 वर्षापूर्वी, एका संवेदनशील दिग्दर्शिकेला समजा नाईलाजानी किंवा योगायोगानी प्री वेडिंग शूटसारखी फिल्म करायला लागली की जिला स्पिलबर्ग व्हायचं आहे, जिला सत्यजित रे व्हायचं आहे, जिला ऋषिकेश मुखर्जी व्हायचं आहे, अशा मुलीला जर अचानक प्री वेडिंग शूट तिने सुरू केलं, तिच्या अवतीभोवती सगळी अशी माणसं आहेत की ज्यांचं काहीच तिला पटत नाही आहे.
त्यांचं अचानक प्रेमात पडणं तिला पटत नाही आहे, कारण तिचा याच्यावर विश्वास नाही आहे. तिचं म्हणणं आहे की प्रेमात पडलं, नात्यात अडकलं तर मुलीला कधी यश मिळू शकत नाही. असं म्हणणं असणाऱ्या मुलीला जेव्हा सतत एकमेकांच्या प्रेमात पडणारी, गोड बोलणारी माणसं भोवती आहेत, तेव्हा मी जसं मगाशी म्हटलं की ती वैतागते. पण ती फक्त वैतागते का तिला वैतागता ती नव्याने सापडते, याचा हा चित्रपट आहे. तर तिच्या अवतीभोवती खूप माणसं आहेत. जसं तू मगाशी म्हणलीस की कास्ट खूप मोठी आहे, तर ती असं मोठी कास्ट म्हणून नाही केलं. खरं तर अगदी सुरुवातीला जर काही ठरलं असेल तर ते मी जेव्हा मुक्ताला गोष्ट ऐकवली आणि तिला जेव्हा ती खूप आवडली, तेव्हा माझा आत्मविश्वास फार जास्त दुणावला. कारण मुक्ता एक तर जुनी मैत्रीण आहे, त्यातून ती फार क्लॅरिटीने या क्षेत्राकडे बघते. ती वाईटाला वाईट म्हणू शकणारी जी लोकं आहेत त्याच्यातली मुक्ता आहे. त्यामुळे तिला जेव्हा गोष्ट खूप आवडली तेव्हा मला फार बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर तिने, मी, आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नितीन वैद्य, आम्ही बसून खरं तर एक ड्रीम कास्ट अशी काढली. आणि मी जसं मगाशी म्हटलं की लोकांचा आशीर्वाद असेल, देवाची कृपा असेल, ते सगळेच्या सगळे हो म्हणले, सगळ्यांना गोष्ट आवडली, सगळ्यांच्या तारखा उपलब्ध झाल्या. कारण अनेकदा असं होतं ना की लोकांना गोष्ट आवडते पण तारखाच उपलब्ध होत नाहीत. पण योग चांगला होता म्हणूया की भाऊची पण पटकन सगळ्या डेट्स ॲडजस्ट झाल्या. प्रवीण तरडे पण, त्याला पण गोष्ट खूप आवडली. शिवाजी साटम सर, अलकाताई, अश्विनी काळसेकर, सुनील बर्वे, संकर्षण कराडे, प्राजक्ता हणमगर, तर ही अनेक अशी लोकं आहेत की ज्यांनी, म्हणजे ज्यांचं काम, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मी फॅन आहे, प्राजक्ता हणमगरपासून सगळ्यांचा, की काय टायमिंग आहे यांचं. म्हणजे भाऊ आणि प्रवीण किंवा संकर्षण यांना तर आपण बघितलेलंच आहे, पण प्राजक्ता हणमगर फूमध्ये मी तिचा डायहार्ड फॅन आहे तेव्हापासून. आणि ही जी नवीन जोडी आहे, शिवराज वायचळ आणि रुचा इनामदार, त्यांच्याविषयी मला खूप अशी इच्छा होती की एक इनोसंट, की जे पटकन प्रेमात पडून प्री वेडिंग शूट चालू करतायत असं पटायला हवं. मला नेहमी जे मी गाण्याच्या बाबतीत विचार करतो की आधी ना गाणं पटायला पाहिजे. हा विचारच चुकीचा आहे. असं वाटलं तर माणूस 4 पावलं लांबच जातो. आधी गोष्ट, चित्रपटाची गोष्ट, चित्रपटातल्या व्यक्तिरेखा या रसिकांना पटायला लागतात की हां बरोबर आहे, अशी असतात हं माणसं, अशी असतात हं माणसं म्हणल्यावर त्याची सगळी वाक्ये तुम्हाला पटायला लागतात. तर हा प्रयत्न केला आहे की त्या व्यक्तिरेखा आधी पटाव्यात, की आपल्या अवतीभोवती अशी माणसं आहेत. आणि नुसतीच धमाल आहे का तर नाही. मला असं वाटतं की नुसती मज्जा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की नाही डोकं घरी ठेवून या आणि बघा, असं मला अजिबात वाटत नाही. या चित्रपटाला एक डेफिनेट काहीतरी म्हणायचं आहे की तुम्हाला यश मिळण्यासाठी सगळ्या चौकटी मोडायला लागतात का, तर मुळीच नाही. चौकटीत राहून जुन्या वाटांवरनं चालतच तुम्हाला यश मिळवता येतं. एका वेळेला अनेक ट्रॅक या चित्रपटात चालू आहेत, पण ही गोष्ट बघते कोण सगळी वरनं एखाद्या पंख्यानी खोलीकडे बघावं, तसं मुक्ता या सगळ्या व्यक्तिरेखांकडे बघते. आणि त्यामध्ये त्या मुक्ताच्या व्यक्तिरेखाला काय मिळतं, ती काय बदलते का, तिच्या मनातल्या गाठी सुटतात का, तर अशी एक तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण वेळ स्माईल ठेवेल अशी गोष्ट चित्रपटाच्या रूपाने आणण्याचा एक प्रयत्न केला आहे. आणि आजपर्यंत जे काही घडलं आहे ते लोकांच्या प्रेमानेच घडलं आहे. त्यामुळे चित्रपटालाही प्रेम मिळेल अशी मी वाट बघतोय. अर्थातच कथेबद्दलची जी उत्सुकता आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे या सगळ्या वेडिंगच्या सिनेमामधली गाणी असतील. एक खूप सुंदर गाणं तूच लिहिलेलं आहेस, ते देखील आम्हाला सगळ्यांना तुझ्याकडून ऐकायचं आहे. पण त्यासोबतच तू जसा नेहमी काहीतरी वेगळा प्रयोग करत असतोस, एक्सपेरिमेंट्स तुझ्या कामातून करत असतोस, तसंच तू इथे केलेलं आहेस. कारण नेहमीचे तुझे मित्रमंडळींनी तर गाणी गायलीच आहेत. अवधूतचं एक गाणं आहे, शुभंकरने खूप छान गाणं गायलं आहे, आर्या यामध्ये एक गाणं गाते. पण त्यासोबतच एक वेगळा प्रयोग म्हणून तू ऑडिशन्स घेतल्यास आणि या ऑडिशन्समधलं जे 2 नवीन गायक आहेत ते आता एक गाणं गाणार आहेत. तर हा प्रयोग नेमका का करावासा वाटला तुला? मला ना, कदाचित मी काही जास्त बोललो तर माफ करा, पण मला असं वाटतं की आपण ना फार सामाजिक भानाविषयी बोलतो, आपण खूप ट्विट्स करतो, आपण फेसबुकवर लिहितो, ट्रॅफिक पाळण्याविषयी चिडचिड करतो. मला असं वाटतं प्रत्येकाची आपापली जागा असते समाजासाठी काहीतरी करायची. प्रत्येकजण सीमेवर जाऊन लढू शकत नाही, प्रत्येकजण चोरांना पकडू शकत नाही. कलाकार समाजाला काय देऊ शकतो, तर पुढच्या पिढीतल्या गुणी कलाकारांना आपल्या गाण्याच्या निमित्ताने जर त्यांचा चेहरा माहिती होत असेल, त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोचत असेल, तर ही जबाबदारी मला कलाकारांची वाटते. म्हणजे मग समाजासाठी आपण काय करू शकतो तर हे करू शकतो की आता माजलगावसारख्या म्हणजे बीड जिल्ह्यातलं हे गाव आहे. माजलगावमध्ये राहणारा मुलगा सौरभ शिरसाट, त्यांनी फेसबुकवर ऑडिशन दिली आणि त्यांनी हे गाणं गायलं चित्रपटाचं. आणि आता त्याचं गाणं पडद्यावर त्याला बघायला मिळणार की आपण गायलेलं गाणं. किंवा कोल्हापूरची स्वरूपा बर्वे नावाच्या मुलीला,
तर हे मला असं वाटतं की मगाशी मी जे म्हटलं की नक्षत्रांचं देणं जे आहे ते तुम्हाला परत द्यावं लागतं, तसं समाजाचं देणंही तुम्हाला परत द्यावं लागतं. आणि ते वेळच्या वेळी तुम्ही देण्यामध्ये जे समाधान आहे ते वेगळं आहे. जसं लाईफटाईम अचिव्हमेंट फार उशिरा देऊ नये, तसं समाजाचं देणं पण फार उशिरा परत देऊ नये. ते वेळच्या वेळी देत जावं आणि देत राहावं. आणि गाणं तुझे खरं तर मी लिहिणार नव्हतं, कारण संदीपनी इतकी सुंदर गाणी लिहिली आहेत बाकीची. ते गाणं नव्हतंच चित्रपटात. मी जेव्हा चित्रपट एडिटिंगच्या वेळी बघत होतो तर काही प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तिरेखा एक नसलेला मुद्दा उकरून काढून त्याच्यावर भांडली आहेत. आणि भांडण होत 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 ते टोकाला गेलं आहे भांडण. ॲट द सेम टाईम मुक्ताचं कॅरेक्टर ते स्वतःशी भांडणार आहे. तर हे मी सगळं बघत होतो तर आमचे एडिटर अभिजित देशपांडे मला म्हटले इथे काहीतरी असं 1 मिनिटभराचं आलं असतं नाही. तर हे म्हटलं खरं आहे, म्हणजे इथे ना उगीचच काय भांडायचं आहे असं काहीतरी पाहिजे. तो म्हटलं हे मस्त आहे. तर मी म्हटलं की मग करून टाकूया चल. आणि मग मी उगीचच काय भांडायचं आहे उगीचच गोल गोल पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलायचंय उगीचच काय भांडायचंय उगीचच. आणि मग मी संदीपला हे अख्खं गाणं ते सुचतच गेलं. मग मी 2 कडवी लिहिली आणि मी संदीपला फोन केला की म्हटलं मी असं असं लिहिलं आहे, पण तू या चित्रपटाचा गीतकार आहेस. जरी मी दिग्दर्शक असलो तरी एथिकली तू याचा गीतकार असल्यामुळे तुला मी ऐकवतो. तुला जर बदलावं असं वाटलं किंवा अख्खं नवीन लिहायचं असेल तर तू नवीन लिही, मला काही प्रॉब्लेम नाही. तर तो म्हटला नाही हे मस्त आहे, कशाला एक शब्दही बदलू नको, असंच्या असं ठेव. म्हणून मग ते चक्क मी लिहिलेलं एक गाणं चित्रपटात आहे. आणि ते आपल्या सगळ्यांवरचं आहे. कारण मला असं वाटतं की इथे जे ऐकणारे मित्र आहेत त्यांच्यापैकी तुम्ही बघा की तुम्ही एक एक क्षण पकडून ठेवता का की नाही नाही त्या वेळेला नाही ना त्यांनी मदत केली, त्यावेळेला नाही ना त्यांनी फोन केला, आता मी नाही करणार. तर आपण असे किती 70, 80, 90, 100 वर्ष जगू फारात फार, पण किती आपण पकडून ठेवतो, किती हेवे दावे एक एक क्षण पकडून ठेवतो. स्वतःच्या मनाला पण आपण म्हणतो की नाही नाही मी आता खूप झालं, आता मी सगळ्यांशी बोलायला जाणार नाही. तर ते जे कडवं आहे ते बघा तुम्हाला तुमचं वाटतं का? किती घट्ट धरायचे मनाला उगीच, किती हट्ट करायचे क्षणाशी उगीच, कोणी कसे कधी किती कशाला मोजायचंय उगीचच काय भांडायचंय उगीचच गोल गोल पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलायचंय उगीचच काय भांडायचंय. क्या बात आहे. आम्ही नक्कीच सगळेजण चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघणार आहोत. खूप गप्पा खरं तर मारायच्या होत्या, पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागणार आहे. पण त्याआधी आपण रॅपिड फायर खेळणार आहोत. काही प्रश्न आम्ही खास घेऊन आलेलो आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे, गायक की संगीतकार? संगीतकार. क्रिकेट की खाणं? क्रिकेट. लेखक की दिग्दर्शक? दिग्दर्शक. वा, म्हणजे आम्हाला पुढचाही चित्रपट येईल अशी आशा ठेवायला हरकत नाही. लपवलेल्या काचा की शहाण्या माणसांची फॅक्टरी? पहिलं पुस्तक ते पहिलं पुस्तक लपवलेलं. नसतेस घरी तू जेव्हा की आताशा असे हे? आताशा असे मला काय होतं. आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे अर्थातच आयुष्यावर बोलू काही की मैत्रजीवांचे? आयुष्यावर बोलू काही. क्या बात आहे. खूप खूप बरं वाटलं तू आलास, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास. तुला 12 एप्रिलला वेडिंगचा सिनेमा रिलीज होतोय, त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून, ठाणे वैभवच्या टीमकडून खूप मनापासून शुभेच्छा. आणि जे गाणं शुभंकरनी गायलं आहे ते मी तुमच्यासाठी गातो की माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं, कुणी जेवल्या वाचून नाही जायचं हं. तर थोडं बदलून कुणी पाहिल्या वाचून नाही राहायचं हं, आणि हिच्या मित्राच्या पिक्चरला नक्की यायचं हं. येस, आम्ही नक्की तुला आश्वासन देतो की आम्ही सगळेजण थिएटरमध्ये जाऊ आणि आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा 12 एप्रिलला पाहूयात. आजच्या या पहिल्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.